नमस्कार, मी आहे नम्रता आणि तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे सखी गृहिणीमध्ये. आणि आज मी बनवणार आहे एक स्वीट डिश ज्याचं नाव आहे मोहनथाल. हे खूप इझिली आणि खूप सोप्या पद्धतीने बनते. तर मोहनथाल बनवण्यासाठी एक कढई घ्यायची आहे, त्याच्यामध्ये 1 कप बेसन घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 2 चम्मच तूप टाकायचं आहे आणि 2 चम्मच दूध टाकायचं आहे. आणि आता याला छान हाताने एकजीव करून घ्यायचं आहे. हे एकजीव झालेलं आहे. आता याला हाताने दाबून दाबून एका ठिकाणी करून ठेवायचं आहे. याला 10 मिनिटासाठी असंच दाबून एका ठिकाणी व्यवस्थित झाकून ठेवून द्यायचं आहे. दहा मिनिट झालेले आहेत. आता हे बेसन थोडंसं कडक झालेलं आहे. आता याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे. हे असं केल्याने बेसन दाणेदार असं निघतं आणि याच्याने मोहनथाल सुद्धा एकदम छान दाणेदार असा बनतो. आता एक पॅन घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा कप तूप टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये बेसन टाकून भाजून घ्यायचं आहे. पॅनमध्ये 1 कप तूप टाकायचं आहे आणि ह्याच्यामध्ये हे बेसन भाजून घ्यायचं आहे. 12 ते 15 मिनिट लागतात. छान गुलाबीसर असं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता बेसन कसं रवाळ रवाळ छान दिसत आहे. असंच टेक्स्चर पाहिजे आपल्याला. हे बेसन भाजून झालेलं आहे. आता याला साईडला ठेवायचं. एका दुसऱ्या कढईमध्ये 1 वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी घ्यायचं. हा पॅन गरम आहे म्हणून याच्यामध्ये बेसन भाजतच आहे. थोड्या वेळाने याला बेसनाला हलवत राहायचं. साखरेचा पाक करून घ्यायचा आहे. लाडूंसाठी लागतो तसा नाही, फक्त साखर विरघळली पाहिजे आणि 5 मिनिट शिजवायचं आहे त्याला. हा साखरेचा पाक तयार आहे. याला हाताला चिपकला पाहिजे फक्त. तयार आहे साखरेचा पाक. आता याच्यामध्ये केसर आणि वेलची पूड टाकायची आहे. केसर ऑप्शनल आहे, तुम्ही नुसती वेलची पूड घातली तरी चालेल. आता हा पाक तयार झालेला आहे. याच्यामध्ये थोडासा फूड कलर टाकायचा आहे. याच्याने मोहनथालला कलर खूप सुंदर येतो. खूप छान दिसते मिठाई. आणि आता याच्यामध्ये जे बेसन भाजून ठेवलेलं आहे तुपामध्ये ते टाकायचं आहे. बेसन टाकून 10 मिनिट शिजवून घ्यायचं आहे पाकामध्ये.
आता एका प्लेटला किंवा तुमच्याकडे जर मोल्ड असेल त्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण टाकायचं आहे. आणि याला वरून ड्राय फ्रूटनी सजवून घ्यायचं आहे. आणि याला 2 ते 3 तासांसाठी सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. 2 ते 3 तासानंतर याला वड्यांच्या आकाराने कापून घ्यायचं आणि तयार आहे आपला मोहनथाल. एक खूप छान टेस्टी अशी स्वीट डिश जी तुम्ही कधीही बनवून खाऊ शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.